नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन येण्यासाठी थोडा टाईम लागणार आहे, पण लवकरात लवकर आता येईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकचं नाव आहे ड्रग स्टोरेज, लॉजिस्टिक्स आणि इन्व्हेंटरी कंट्रोल. सर तुम्ही म्हणसाल की किती वेळा हा टॉपिक तुम्ही घेणार. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर आपण 3 लाईव्ह लेक्चर घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा याच्यावर घेतलेला आहे. ओके, आता ते तुम्ही जर केले नसतील तर ते तुम्ही करू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवर ते व्हिडिओज अवेलेबल आहेत. ओके, आणि आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण टॉप 30 MCQs बघणार आहेत की जे या इन्व्हेंटरी कंट्रोल या टॉपिकवर तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात. आणि इथं आपला हा टॉपिक संपलेला आहे. ओके, असं आपण जाहीर करू. पण विद्यार्थी मित्रांनो, हे 30 MCQ तुम्हाला बघणं काय आहे अत्यंत गरजेचं आहे. तर पहिला MCQ आपण चालू करूया. बघा, पहिला MCQ काय आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ड्रग स्टोरेज इन हेल्थ केअर सेटअप. बघा, ड्रग स्टोरेज करणं म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ड्रगची स्टॅबिलिटी व्यवस्थित ठेवणं. म्हणजे ड्रग चांगल्या प्रकारे स्टोअर कशासाठी करतो, ड्रगची स्टॅबिलिटी, सेल्फ लाईफ व्यवस्थित राहिली पाहिजे आणि आपला ड्रग एकदम सेफ राहायला पाहिजे, इफिकेशियस असला पाहिजे. म्हणजे स्टॅबिलिटी जर व्यवस्थित राहिली तर ड्रग आपला चांगला राहील. तर मग हेच त्याचं काय असणार आहे, मेन एम असणार आहे. मग आपल्याला ऑप्शनमधून ते ओळखायचं आहे. पहिलं ऑप्शन त्यांनी काय दिलं, टू प्रमोट ड्रग मॅन्युफॅक्चरिंग. बिलकुल चुकीचं ऑप्शन आहे. टू मेंटेन ड्रग पोटेन्सी अँड सेफ्टी, 100% बरोबर आहे. ड्रग स्टोरेज आपण कशासाठी करतो, महत्त्वाचं म्हणजे ड्रग स्टोरेज का करतो व्यवस्थितपणे, का, कारण की त्या ड्रगची पोटेन्सी म्हणजे त्याची ॲक्शन मेंटेन ठेवण्यासाठी, तसेच सेफ्टी व्यवस्थित राहण्यासाठी. कारण की पेशंट तो ड्रग काय करतो, ॲडमिनिस्टर करतो, तर त्याला ते सेफसुद्धा राहायला पाहिजे ड्रग. ओके, त्याच्यानंतर बाकीचे खालचे 2 ऑप्शन बिलकुल नाही. तर टू इन्क्रीज ड्रग सेल आहे का, नाही. टू ॲडव्हर्टाईज मेडिसिन्स आहे का, नाही. हा सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि DMERमध्ये TCSद्वारे असेच प्रश्न विचारले जातात जे की एकदम जनरल नॉलेजसारखे असतात. ओके, पण टॉपिकवर धरून विचारतात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कधी कधी याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. ओके, बघा इथे एक्सप्लेनेशन या आन्सरचं काय दिलेलं आहे या क्वेश्चनचं. प्रॉपर स्टोरेज इन्श्युअर दॅट मेडिसिन रिटेन देअर इफिकसी, सेफ्टी अँड सेल्फ लाईफ. म्हणजेच काय, प्रॉपर स्टोरेज जर तुम्ही ड्रगचा केला तर त्याच्यामुळं काय होते, रिटेन करते. काय, ड्रग रिटेन करतो म्हणजे ड्रगची राहते काय, इफिकसी तशीच राहते, सेफ्टी तशीच राहते आणि सेल्फ लाईफ राहते. म्हणून प्रॉपर ड्रग स्टोरेज करणं विद्यार्थी मित्रांनो काय आहे, महत्त्वाचं आहे. ओके, तर हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कोणत्या टॉपिकवरचा आहे, ड्रग स्टोरेजवरचा. एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, द ड्रग टेम्परेचर रेंज फॉर स्टोरिंग मोस्ट फार्मास्युटिकल्स इज. बघा, मागच्या वेळेस DMERची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये असं विचारलं होतं की मोस्ट ऑफ द जे ड्रग्स आहेत तर ते कोणत्या टेम्परेचरला स्टोअर केले जातात, असा प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये 3-4 ऑप्शन दिले होते. तर विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर आलं नव्हतं. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सिंपल गोष्ट आहे, रूम टेम्परेचरला जास्तीत जास्त ड्रग स्टोअर केले जातात. काही स्पेशल जे ड्रग असतात तर ते स्पेशल कंडिशनला स्टोअर करतात, जसं की इन्शुलिन वगैरे झालं किंवा काही वॅक्सिन्स वगैरे झालं, काही स्पेशल कार्बेनिसिलिनसारखे अँटीबायोटिक्स वगैरे झालं आहे का नाही. तर हे स्पेशल स्टोरेजला हे करतात. पण मोस्ट ऑफ द ड्रग कुठे स्टोअर करतात विद्यार्थी मित्रांनो, तर ते 15 ते 25 डिग्री सेल्सिअस आणि याच्या दरम्यानच काय येतं विद्यार्थी मित्रांनो, रूम टेम्परेचरसुद्धा येतं किंवा याला आपण कूल कंडिशनसुद्धा म्हणू शकतो, कूल कंडिशन. ओके, मी तुम्हाला याच्यावर ड्रग स्टोरेजवर स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे. ते जर तुम्ही बघितलं तर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये जे टर्म दिलेले आहेत, जसं की कूल प्लेस म्हणजे काय, कूल प्लेस म्हणजे काय, कोल्ड प्लेस म्हणजे काय, त्याचं टेम्परेचर किती येतं. ओके, त्याच्यानंतर आपला जो इंडियन फार्माकोपी आहे त्याच्यामध्ये काही कंडिशन दिलेल्या आहेत की बाबा डू नॉट फ्रीज. डू नॉट फ्रीज म्हणजे कोणतं टेम्परेचर, फ्रीजर म्हणजे किती टेम्परेचर, फ्रीजर म्हणजे किती टेम्परेचर, डीप फ्रीजर म्हणजे किती टेम्परेचर, डीप फ्रीजर म्हणजे किती टेम्परेचर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रेफ्रिजरेशन. ओके, रेफ्रिजरेशन म्हणजे किती टेम्परेचर. तर हे पूर्ण जे प्रश्न आहेत ते मी त्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये काय केलेले आहेत, कव्हर केलेले आहेत. सध्या आपला पॉईंट काय आहे, मोस्ट ऑफ द ड्रग जे आहेत ते कोणत्या टेम्परेचरला स्टोअर करतात, 15 ते 25. आणि DMERला जो प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये मला असं वाटते की 10 ते 20 असं टेम्परेचर त्यांनी रेंज दिली होती. आलं लक्षात, किंवा मला वाटते 15 ते 20 असं त्यांनी काहीतरी टेम्परेचर दिलं होतं. हे याच रेंजमध्ये, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द ड्रग 15 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान काय करतात, स्टोअर करतात. एक्सप्लेनेशनमध्ये काय आहे, द स्टँडर्ड रूम टेम्परेचर फॉर ड्रग स्टोरेज इज बिटवीन 15 to 25 डिग्री सेल्सिअस. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, वाटलं तर कमेंटमध्ये तुम्ही मला विद्यार्थी मित्रांनो रेफ्रिजरेशनचं टेम्परेचर किती असतं, रेफ्रिजरेशन यालाच आपण डू नॉट फ्रीज असं म्हणतो. त्याच्यानंतर
फ्रीजिंग टेम्परेचर किती असते, किंवा कोणते ड्रग फ्रीजिंग टेम्परेचरला ठेवायचे, कोणते रेफ्रिजरेटरला ठेवायचे तर त्याचं टेम्परेचर काय आहे, आणि डीप फ्रीज याचं टेम्परेचर काय आहे, तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कोल्ड चेन मॅनेजमेंट इज इसेन्शियल फॉर विच टाईप ऑफ प्रॉडक्ट. मी त्या दिवशीच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इन्शुलिन झालं, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे व्हॅक्सिन्स असतात. व्हॅक्सिन्स जे असतात ना, तर ते व्हॅक्सिन्स कोल्ड बॉक्समध्ये ठेवल्या जातात. कोल्ड बॉक्समध्ये ज्याचं टेम्परेचर काय असतं, कोल्ड असतं. ओके. कोल्ड म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, 2 ते 8 डिग्री सेल्सिअस, त्याला आपण रेफ्रिजरेशन म्हणतो. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. तर कोल्ड चेन मॅनेजमेंट जी सिस्टीम आहे तर ती कोणत्या प्रॉडक्टसाठी यूज करतात, तर ती मेजरली विद्यार्थी मित्रांनो व्हॅक्सिन्स आणि इन्शुलिन वगैरेसाठी काय करतात, यूज करतात. हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतं. पेपरमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर एक्सप्लेनेशन याच्यामध्ये काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा इथंच. व्हॅक्सिन्स अँड इन्शुलिन रिक्वायर स्ट्रिक्ट कोल्ड चेन, म्हणजे कोल्ड टेम्परेचर 2 ते 8 डिग्री सेल्सिअस स्टोरेज यांना पाहिजे टेम्परेचरचं. ओके. काय करण्यासाठी, त्यांची पोटेन्सी इफिकसी मेंटेन ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे चौथा. व्हॉट डज फिफो स्टँड फॉर इन्व्हेंटरी कंट्रोल. सिंपल गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, फिफोचा लॉंग फॉर्म ते विचारतात, पण फिफो कशासाठी महत्त्वाचा आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर फिफो म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इन आणि फर्स्ट आउट. म्हणजेच काय, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो प्रॉडक्ट पहिल्यांदा येईल त्याला पहिल्यांदा काय करायचं, सेल करायचं, त्याला म्हणायचं फर्स्ट इन फर्स्ट आउट. ओके. आणि याच्यामुळं काय होतं विद्यार्थी मित्रांनो, तर आपलं हे उत्तर फिफोचं स्टँड काय आहे, तर फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय आपलं उत्तर आहे. बट याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की फिफो कशासाठी महत्त्वाची आहे, ही जी इन्व्हेंटरी कंट्रोलची मेथड आहे तर ही कशासाठी महत्त्वाची आहे. तर बघा, फिफो इन्श्योर दॅट ओल्डर स्टॉक इज यूज बिफोर न्यूअर स्टॉक रिड्युसिंग द एक्सपायरी लॉसेस. बरोबर आहे. फिफोमुळं काय होतं, जो जुना स्टॉक आहे, ऑब्वियस आहे, कंपनी जर तुम्हाला पहिल्यांदा स्टॉक पाठवत असेल तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग डेट जी असते ती अगोदरची असते आणि एक्सपायरीसुद्धा त्याची लगेच त्याच्यानंतरची असते. फॉर एक्झाम्पल 1-2 वर्षाची वगैरे. ओके. आणि जो नंतर पाठवतो मॅन्युफॅक्चरर माल किंवा मेडिसिन पाठवतो, त्याची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे या मॅन्युफॅक्चरिंग डेटच्या नंतरची आहे आणि एक्सपायरी पण याच्या नंतरची राहील. मग आपल्याला अगोदर ड्रग एक्सपायर होऊ नये म्हणून कोणता ड्रग काढायचा, जो अगोदर आला तो ड्रग आपल्याला लवकर काढायचा. म्हणजेच या फिफो ही जी पॉलिसी आहे याच्यामुळं काय होतं, किंवा ही जी इन्व्हेंटरी कंट्रोलची मेथड आहे याच्यामुळे जे ओल्डर स्टॉक आहे, म्हणजे जो नियर एक्सपायरी स्टॉक आहे तो आपण लवकर काढू शकतो. ओल्डर म्हणजेच नियर एक्सपायरी राहणार, कारण की तो अगोदर आलेला असतो. ओके. त्याच्यामुळे एक्सपायरीचे जे लॉसेस आहेत हे आपले वाचतात, आणि लॉस वाचवणं हाच इन्व्हेंटरी कंट्रोलचा एक मेन काय असतो, एम असतं. कारण की लॉस वाचवणं म्हणजेच काय, इन्कम वाढवणं, किंवा आपल्याला चांगल्या प्रकारे इन्व्हेंटरी कंट्रोल आपला बिझनेस चांगला चालवणं. ओके. तर फिफोचं मेन हे काय आहे, एम किंवा फिफोमुळं नेमकं काय होतं ते सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यानंतर बघा, व्हॉट इज द मेन एम ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल इन द हॉस्पिटल फार्मसी. इन्व्हेंटरी कंट्रोलचा मेन एम काय आहे, बघा. टू इन्क्रीज द प्रोक्युरमेंट हे आहे का, बिलकुल नाही, चुकीचं आहे. खरेदी करणं हे असतं का, नाही. टू स्टोअर मॅक्झिमम मेडिसिन हे आहे का, हे सुद्धा त्याचं मेन एम नाही. टू मेंटेन ॲडिक्वेट स्टॉक ॲट अ मिनिमम कॉस्ट. बरोबर आहे. म्हणजेच काय, आपल्यापाशी कमी पैसा यूज करून जे ड्रग आपल्याला गरजेचे आहेत, ज्याचा चांगला सेल होतो, तर ते विद्यार्थी मित्रांनो ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये आपल्याकडे असायला पाहिजे. हे सुद्धा काय, इन्व्हेंटरी कंट्रोलचा एक एम आहे, म्हणजे एक महत्त्वाचा एम आहे. मेन असं म्हणता येणार नाही, पण महत्त्वाचा एम आहे. ओके. कारण की तुम्हाला जे 4 ऑप्शन दिले त्याच्यापैकी जो एकदम जवळचा त्याचा हे असेल एम, तर ते तुम्हाला ओळखायचा असतो. तर टू मेंटेन ॲडिक्वेट स्टॉक ॲट अ मिनिमम कॉस्ट, म्हणजे सिंपल गोष्टीतनी कमी पैशामध्ये बिझनेस आपला चांगला चालवायचा. ॲडिक्वेट स्टॉक आपल्यापाशी असला पाहिजे, स्टॉक आउट पण नाही झाला पाहिजे, एक्सपायरी पण नाही झाली पाहिजे. सगळं मॅनेज करणं हेच इन्व्हेंटरी कंट्रोलचं काय असतं, एम असतं. ओके. इन्व्हेंटरी कंट्रोल बॅलन्सेस द अवेबिलिटी अँड द कॉस्ट, अवॉइडिंग शॉर्टेज अँड वेस्टेज. हे तुम्हाला मी अगोदर इन्व्हेंटरी कंट्रोलच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, टॉप 30 प्रश्न आपण बघणार आहे. जसं जसं पुढे जाणार तसे तसे क्वालिटी क्वेश्चन्स वाढत जाणार. सिंपल क्वेश्चन, त्याच्यानंतर हार्ड क्वेश्चन किंवा महत्त्वाचे क्वेश्चन्स. ओके. बघा, 6वा क्वेश्चन काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ लॉजिस्टिक मॅनेजमेंट. लॉजिस्टिक मॅनेजमेंटमध्ये मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं, त्याच्यामध्ये प्रोक्युरमेंट म्हणजे मेडिसिन खरेदी करणं. मग त्याच्या प्रोक्युरमेंटसाठी आपल्याला जो सप्लायर आहे तो सप्लायर जो आहे तर तो फाइंड करणं आहे का नाही, सप्लायर शोधणं. त्याच्यानंतर मग जे सप्लायर्स आहेत वेगवेगळे त्यांच्याकडून टेंडर बोलवणं,
त्यांना ऑर्डर देणं, हे सगळं लॉजिस्टिकचं हे असतं. नंतर ऑर्डर वगैरे कंप्लीट झाल्याच्यानंतर ते ट्रान्सपोर्ट करणं, कुठपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ऑर्डर टाकली एखाद्या डिस्ट्रीब्युटरनं त्याच्यापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग कंपनी काय करते, ट्रान्सपोर्ट करते मेडिसिन. हा सगळ्या कशाचा भाग असतो विद्यार्थी मित्रांनो, लॉजिस्टिकचा भाग असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो मग खालीलपैकी कोणता लॉजिस्टिकचा भाग नाही असं त्यांनी विचारलं. ड्रग प्रोक्युरमेंट लॉजिस्टिकची स्टेप आहे का? हो, पहिली स्टेप तर ड्रग प्रोक्युरमेंटच आहे. त्यानंतर ड्रग ट्रान्सपोर्टेशन लॉजिस्टिकचा भाग आहे का? हो. ड्रग प्राइसिंग लॉजिस्टिकचा भाग आहे का? बिलकुल नाही. ड्रग प्राइसिंग हे लॉजिस्टिकमध्ये ठरवल्या जात नाही. ड्रग डिस्ट्रीब्युशन हे सुद्धा लॉजिस्टिकचा भाग असतो. ओके, बघा मग एक्सप्लेनेशनमध्ये काय दिलं, लॉजिस्टिक इन्क्लूड्स प्रोक्युरमेंट, स्टोरेज अँड डिस्ट्रीब्युशन बट नॉट प्राइसिंग. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, द टेक्निक यूज टू क्लासिफाय आयटम्स बेस्ड ऑन देअर ॲन्युअल कन्झम्पशन व्हॅल्यू. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं डिटेल लेक्चरमध्ये, आपण रेकॉर्डेड लेक्चर टाकलं होतं ABC ॲनालिसिस आणि VED ॲनालिसिस याच्यावर. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं हे जे ABC ॲनालिसिस आहे हे कशावर डिपेंड असते, तर कॉस्टवर डिपेंड असते, की बाबा एखाद्या मेडिसिनची कॉस्ट किती आहे त्याच्यावरून हे ड्रग 3 पार्टमध्ये डिवाईड केले जातात, A, त्यानंतर B आणि C. एमध्ये हाय व्हॅल्यूवाले आयटम असतात, Bमध्ये मॉडरेटवाले असतात, ओके, मॉडरेटवाले असतात, आणि Cमध्ये कोणते असतात, तर विद्यार्थी मित्रांनो लो कॉस्टवाले. ओके, पण आता हे ए जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे हाय व्हॅल्यूचे आहेत. ओके, हे नंबर ऑफ ॲटम कमी असतात, म्हणजे नंबर ऑफ ॲटम कमी असतात पण यांना जास्त खर्च झालेला असतो, म्हणजे हाय व्हॅल्यू कन्झम्पशन ॲटम असतात, हे हाय व्हॅल्यू कन्झम्पशन ॲटम असतात. ओके, बीवाले जे असतात हे 20%च ॲटम असतात आणि 20%च यांना काय व्हॅल्यू कन्झम्पशन यांनी केलेली असते. सी जे ॲटम असतात विद्यार्थी मित्रांनो 70% ॲटम असतात, म्हणजे नंबर ऑफ ॲटम जास्त येतं पण यांच्यासाठी फक्त 10% खर्च लागतो, इन्व्हेंटरी 10%, म्हणजे लो कन्झम्पशन व्हॅल्यू याच्यासाठी लागते. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय विचारला, द टेक्निक यूज टू क्लासिफाय ॲटम बेस्ड ऑन देअर ॲन्युअल कन्झम्पशन व्हॅल्यू. ॲन्युअल कन्झम्पशन व्हॅल्यूवर डिपेंड कोणतं आहे, तर ABC ॲनालिसिस आहे. कारण की हे किती खर्च तुम्हाला कोणते ॲटम घेण्यासाठी लागतात, कोणते ड्रग घेण्यासाठी लागतात, म्हणजेच काय ॲन्युअल कन्झम्पशन व्हॅल्यू, तर त्यावर ही जी सिस्टीम आहे किंवा ही जी मेथड आहे ही डिपेंड असतं. मग हेच तुम्हाला त्यांनी विचारलं, तर आपला ऑप्शन नंबर C काय राहील, बरोबर राहील. बघा, ABC ॲनालिसिस क्लासिफाय द इन्व्हेंटरी इंटू A म्हणजे हाय कन्झम्पशन व्हॅल्यूवाले ॲटम, B म्हणजे मीडियम कन्झम्पशन व्हॅल्यू आणि C म्हणजे लो कन्झम्पशन व्हॅल्यू. पण नंबर ऑफ ॲटम हे जर हाय व्हॅल्यू जरी असली तर नंबर ऑफ ॲटम लो असतात. नंबर ऑफ आयटम किती असतात विद्यार्थी मित्रांनो, लो. याच्यामध्ये मीडियम नंबर ऑफ ॲटम असतात आणि याच्यामध्ये हाय नंबर ऑफ ॲटम असतात, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, प्रश्न फिरून कसाही विचारू शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे, इन VED ॲनालिसिस व्ही स्टँड फॉर. सिंपल प्रश्न याच्यावर विचारतात. आणि दुसरा एक प्रश्नाचा विचारतात की VED ॲनालिसिसमध्ये कोणत्या बेसिसवर ड्रग VE आणि D या 3 क्लासेसमध्ये क्लासिफाय केल्या जातात. तर कोणत्या बेसिसवर विद्यार्थी मित्रांनो, युटिलिटी म्हणजे त्याचा यूज किती महत्त्वाचा आहे त्याच्यावर डिपेंड असतं, किंवा क्रिटिकॅलिटी किती क्रिटिकल आहे तो ड्रग हॉस्पिटल चालवण्यासाठी महत्त्वाचा आहे की नाही, याच्या बेसिसवर ही काय केलं जातं, VED ॲनालिसिस काय केलं जातं विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफाय केलं जातं ह्या सिस्टीममध्ये मेडिसिन. आणि मोस्ट ऑफ द जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात त्याच्यामध्ये ही VED ॲनालिसिस वापरली जातात. मग यांनी काय विचारलं, फक्त व्हीचा स्टँड, व्ही फॉर व्हायटल म्हणजे अत्यंत महत्त्वाचे, ज्याच्याशिवाय हॉस्पिटल रन होऊ शकत नाही, जसं की अँटीस्नेक व्हेनम वगैरे, ॲड्रेनालिन इंजेक्शन, इन्सुलिन इंजेक्शन, महत्त्वाचे ड्रग. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो E फॉर इसेन्शियल ड्रग, जे की अँटीबायोटिक आहेत, अँटीव्हायरल आहेत, अँटीट्युबरक्युलर आहेत, किंवा पॅरासिटामॉल आहे, NSAID आहेत. ओके, हे इसेन्शियल आहेत, म्हणजे कोणता व्यक्ती एखादा हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये गेला तर मॅक्झिमम लागणारे जे ड्रग असतात ते असतात इसेन्शियल, जे की खूप महत्त्वाचे असतात. या ड्रगद्वारे जी प्रायोरिटी हेल्थ केअर नीड आहे, प्रायोरिटी हेल्थ केअर नीड आहे विद्यार्थी मित्रांनो कोणाची, पेशंटची, ती काय केल्या जाते, पूर्ण केल्या जाते, हेल्थ नीड पूर्ण केल्या जाते, म्हणून यांना इसेन्शियल ड्रग म्हणायचं. मग पेपरमध्ये इसेन्शियल ड्रग म्हणजे कोणते ड्रग हे सुद्धा विचारू शकतात. तर असे ड्रग ते की मोस्ट ऑफ द पॉप्युलेशनची प्रायोरिटी हेल्थ केअर नीड काय करतात, पूर्ण करतात. म्हणजे एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेला, ओके, आणि त्याला जर विद्यार्थी मित्रांनो काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असेल तर बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी वेगवेगळे लागणारे अँटीबायोटिक्स वगैरे, तर हे कशामध्ये येतात, या इसेन्शियलमध्ये येत असतात. ओके, म्हणजे ही नीड आहे त्यांची, प्रायोरिटी हेल्थ केअर नीड मोस्ट ऑफ द टाईम पूर्ण केली जाते या ड्रगद्वारे.
ओके. आणि डी म्हणजे डिझायरेबल. डिझायरेबल म्हणजे असले किंवा नसले याच्यावर एवढं काय डिपेंड नसतं विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त डिझायरेबल आहेत. ओके, महत्त्वाचे नाहीत किंवा मोस्ट नाहीत व्हायटल सारखे किंवा इसेन्शियल सारखे. डिझायरेबल म्हणजे जसं की कफ सायरप आहे फॉर एक्झाम्पल, कफ सायरप आहे. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही ड्रग असे आहेत त्याच्यामध्ये आपण हे मल्टीव्हिटॅमिन्स आहेत फॉर एक्झाम्पल, तर हे डिझायरेबलमध्ये येत असतात. तर त्यामध्ये डिझायरेबलमध्ये, तर याचं एक्झाम्पल विचारू शकतात. व्हीईडी मधला कोणाचाही लॉंग फॉर्म विचारू शकतात आणि कशावर डिपेंड आहे हे सुद्धा विचारू शकतात. तर व्हीईडी क्लासिफाय ॲटम बेस्ड ऑन देअर क्रिटिकॅलिटी, व्हायटल, इसेन्शियल आणि डिझायरेबल. क्रिटिकॅलिटी म्हणजे युजफुलनेस किती आहे त्याचा, अत्यंत महत्त्वाचे आणि कमी महत्त्वाचे अशा प्रकारे ते केल्या जातात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो द कॉम्बिनेशन ऑफ एबीसी अँड व्हीईडी ॲनालिसिस इज नोन ॲज, बघा एबीसी व्हीईडी मॅट्रिक्स असं त्याचं नाव आहे. याच्यामध्ये जे ॲटम आहेत ते दोन गोष्टीवर काय केल्या जातात, क्लासिफाय केल्या जातात. एबीसीमध्येच व्हॅल्यू प्लस त्याची युजफुलनेस म्हणजे क्रिटिकॅलिटी किंवा युटिलिटी प्लस व्हॅल्यू या दोघांवर काय केल्या जातात, ॲटम डिवाइड केल्या जातात. ओके. मग कॉम्बिनेशन ऑफ एबीसी व्हीईडी ॲनालिसिस याला काय म्हणायचं, तर एबीसी व्हीईडी मॅट्रिक्स असं म्हणायचं. आणि एबीसी व्हीईडी मॅट्रिक्स हेल्प प्रायोरिटाईज द ॲटम बेस्ड ऑन बोथ, कशावर, कॉस्ट आणि क्रिटिकॅलिटी. मी आत्ताच सांगितलं त्याची कॉस्ट आणि त्याचं युजफुलनेस क्रिटिकॅलिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड असते ही एबीसी व्हीईडी ॲनालिसिस, दोघांचं कॉम्बिनेशन. त्यानंतर रेफ्रिजरेटर यूज इन ड्रग स्टोरेज शुल बी मॉनिटर्ड. बघा हे अत्यंत सोपा प्रश्न आहे. तर दिवसातून 2 वेळा रेफ्रिजरेटरचं जे टेम्परेचर आहे ते काय केलेलं जातं, काय करायला पाहिजे, मॉनिटर करायला पाहिजे. का, कारण की रेफ्रिजरेशनमध्ये रेफ्रिजरेशन जे आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे ॲटम ठेवले जातात, जसं की इन्शुलिन इंजेक्शन कोल्ड टेम्परेचरमध्ये ठेवल्या जाते. इन्शुलिन इंजेक्शन, त्यानंतर व्हॅक्सिन्स. आणि हे जर व्यवस्थित तुम्ही मॉनिटर केलं नाही, फॉर एक्झाम्पल त्याचं टेम्परेचर जर काय झालं, वाढल्या गेलं थोडंफार, फॉर एक्झाम्पल कोल्डपेक्षा ते रूम टेम्परेचरवर गेलं किंवा कूल टेम्परेचरवर गेलं, तर इन्शुलिन त्याची पोटेन्सी काय होऊ शकते, कमी होऊ शकते. व्हॅक्सिनची पोटेन्सी कमी होऊ शकते. म्हणून रेफ्रिजरेशन जे आहे ते मॉनिटर केलं जातं दिवसातून कमीत कमी 2 वेळा. बघा कोल्ड स्टोरेज मस्ट बी मॉनिटर ॲटलिस्ट ट्वाईस डेली टू मेंटेन द 2 to 8 डिग्री सेल्सिअस. याला काय म्हणायचं, कोल्ड स्टोरेज म्हणायचं. इन EOQ, क्यू स्टँड फॉर, कालचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्येच आपण EOQ बघितलं, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. तर क्यू स्टँड फॉर क्वांटिटी, ई फॉर इकॉनॉमिक, ओ फॉर ऑर्डर आणि क्यू स्टँड फॉर क्वांटिटी. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीमधून आपण असं करू शकतो की किती मेडिसिन आपल्याला बोलवायचं आणि वर्षातून किती वेळा बनवायचं. त्याच्यामुळे आपली एकतर ऑर्डरिंग कॉस्ट वाचेल, कारण की ऑर्डर करण्यासाठी आपल्याला खर्च येतो, त्याला म्हणायचं ऑर्डरिंग कॉस्ट. त्याच्यामध्ये खर्च कोणकोणता असू शकतो, आपलं प्रिंटिंगचं हे येऊ शकते, त्याच्यामध्ये कॉल करण्याचा खर्च त्याच्यामध्ये येतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कचा टाईम जो आपला त्याच्यात जातो त्याचा खर्च त्याच्यामध्ये येतो, आहे का नाही. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा इंटरनेट, आपण जर ऑनलाईन करत असेल तर इंटरनेटचा खर्च त्याच्यामध्ये येतो. आणि त्याच्यानंतर एक असतं इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट. आता इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय, तुम्हाला जर मेडिसिन कमी लागत असेल, तुम्ही खूप जास्त प्रमाणात जर मेडिसिन बनवलं आणि तेवढी तुमची डिमांडच नाही, तर ही इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट वाढेल. कॅरिंग कॉस्ट म्हणजेच काय, आपल्याला जो स्टोअरमध्ये साठा आहे तर हे ड्रग्स साठवून ठेवण्यासाठी आपल्याला जास्त खर्च येईल. कसा, कारण की आपल्याला फक्त पाहिजे 100 ॲटम आणि तुम्ही बनवले 1000, तर विद्यार्थी मित्रांनो वर्षामध्ये तुमचे किती जाणार, फक्त 100 जाणार फॉर एक्झाम्पल. आणि बनवले तुम्ही 1000, तर 900 ॲटम वागवण्यासाठी खर्च लागणार तुम्हाला. कोणकोणता खर्च विद्यार्थी मित्रांनो, त्याचं इन्शुरन्स काढलेलं असतं तुम्ही, कारण की काही लॉसेस जर झाले तर इन्शुरन्स तुम्हाला कव्हर करून देतो, म्हणून याचा इन्शुरन्स वगैरे काढलेला असतो, त्या इन्शुरन्सचा खर्च. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कोणता खर्च येतो, स्टोअर कीपर आहे फॉर एक्झाम्पल. स्टोअर कीपर व्यवस्थित मॅनेज ठेवण्यासाठी स्टोअर कीपर असतो, त्याच्या सॅलरीचा खर्च याच्यामध्ये येतो. ओके. त्याच्यानंतर रेंट वगैरे, तुमचं स्टोरेजसाठी तुम्ही रेंटवर जर काही घेतलं असेल त्याचा रेंटचा खर्चसुद्धा याच्यामध्ये येतो, कारण की 900 ॲटम वागवण्यासाठी तुम्हाला खर्च तर लागणारच आहे. तर त्याच्यामुळे इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट वाढते. मग ऑर्डरिंग कॉस्ट आणि इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट हे दोन्ही मॅनेज करून जी सिस्टीम यूज करतात, की बाबा आपल्याला किती मेडिसिन पाहिजे आणि वर्षातून किती वेळा बोलवायचं, त्या सिस्टीमला म्हणायचं इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. जेवढं पाहिजे तेवढंच बोलवा, वर्षातून जेवढ्या वेळ बोलवायचं तेवढ्या वेळच बोलवा, याला म्हणायचं इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. तर याच्यामध्ये क्यूचा लॉंग फॉर्म विचारला, क्यू फॉर क्वांटिटी म्हणजे ऑप्शन सी आपलं बरोबर राहील. आणि याचा फॉर्म्युला जर तुम्हाला विचारला EOQचा फॉर्म्युला काय आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे अंडर स्क्वेअर रूटमध्ये 2DS अपॉन
एच. ओके, एच म्हणजे होल्डिंग कॉस्ट. मी आत्ताच तुम्हाला इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट म्हणजे होल्डिंग कॉस्ट असं सांगितलं नाही, पण होल्डिंग कॉस्ट म्हणजेच इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट म्हणजे इन्व्हेंटरी कॅरी करण्यासाठी जो खर्च येतो ते. डी म्हणजे डिमांड, ॲन्युअल डिमांड असते, किती युनिट तुम्हाला ॲन्युअली लागतात. आणि एस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ऑर्डरिंग कॉस्ट. तर हा फॉर्म्युला आहे. EOQचा फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. EOQ म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी इक्वल टू इन स्क्वेअर रूट टू डिमांड ऑर्डरिंग कॉस्ट अपॉन होल्डिंग कॉस्ट, हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला एच म्हणजे काय असं विचारू शकतात, डी म्हणजे काय विचारू शकतात, एस म्हणजे काय विचारू शकतात, किंवा पूर्ण फॉर्म्युलासुद्धा विचारू शकतात. ओके, त्याच्यानंतर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे नेमकं काय, तर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी हेल्प डिसाईड हाऊ मच टू ऑर्डर ॲट अ वन्स. एका वेळेस तुम्ही किती बोलवायला पाहिजे, ऑर्डर करायला पाहिजे, यालाच आपण इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणतो. कमी खर्चात व्यवस्थित ऑर्डर टाकायची म्हणजे आपल्याला मेडिसिन जास्त वेळ बोलवावी लागणार नाही आणि जेवढं बोलवलं तेवढं व्यवस्थित टाईमसाठी पुरेल सुद्धा. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो असते नंतरचा प्रश्न, क्वारंटाईन एरिया इन द ड्रग स्टोअर इज यूज फॉर. ड्रग स्टोअरमध्ये क्वारंटाईन एरिया असतो. क्वारंटाईनमध्ये असे आयटम ठेवल्या जातात जे की विद्यार्थी मित्रांनो एक्सपायर झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल एकतर एक्सपायरी मेडिसिन ठेवलं जातं, किंवा असे आयटम ठेवले जातात ते आपण एखाद्या मॅन्युफॅक्चररकडून काय केले विद्यार्थी मित्रांनो, परचेस तर केले आणि आपल्या इथं आले, पण त्यांच्या क्वालिटीसाठी जर सॅम्पल नेलं कोण ड्रग इन्स्पेक्टरनं, तर त्याचा रिपोर्ट येईपर्यंत ते क्वारंटाईनमध्ये असतात. क्वारंटाईन नॉट यूजसाठी असतात. ओके, आणि एकदा जर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणजे तो पास झालं सॅम्पल, नंतर मग ते क्वारंटाईनमधून काढून ते आपण सेल करण्यासाठी यूज करू शकतो. पण क्वारंटाईन एरिया म्हणजे असा एरिया की ज्याच्यामध्ये ज्या प्रॉडक्टचा क्वालिटी रिपोर्ट आलेला नाही, की जे एक्सपायरी आहेत ते आपण तिथं काय करू शकतो, ठेवू शकतो. बघा, मग स्टोअरिंग एक्सपायर्ड ड्रग असं आहे का, तर विद्यार्थी मित्रांनो फक्त एक्सपायर्ड ड्रग्स ठेवत नाही आपण त्याच्यासाठी. इनकमिंग ड्रग अंडर इन्स्पेक्शन. बघा, जे ड्रग आपण विद्यार्थी मित्रांनो मी एक्सपायरी ड्रगचं सांगितलं तुम्हाला, ते नाही आहे त्याचं आन्सर. ज्या ड्रगची क्वालिटी रिपोर्ट यायचा राहिला तर ते क्वारंटाईनमध्ये असतात. ओके, ते कशामध्ये असतात, ते असतात क्वारंटाईनमध्ये. एवढं ध्यानात ठेवायचं. एक्सपायरी ड्रगचा इथं काही संबंध नाही. क्वारंटाईन एरिया म्हणजे असा एरिया की ज्या ड्रगचं सॅम्पल ड्रग इन्स्पेक्टरने किंवा कोणा तपासण्यासाठी नेलेला आहे आणि त्याचा रिपोर्ट यायचा राहिला, तोपर्यंत रिपोर्ट येईपर्यंत पास होते का फेल, तोपर्यंत तो कशामध्ये ठेवायचा, क्वारंटाईनमध्ये ठेवायचा. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. बघा, क्वारंटाईन एरिया होल्ड ड्रग अवेटिंग क्लिअरन्स बाय द क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोलनं क्लिअरन्स दिलं की नंतर ते क्वारंटाईनमधून निघून जातं. ड्रग दॅट रिक्वायर लाईट प्रोटेक्शन शुड बी स्टोअर इन. सिंपल गोष्ट आहे विद्यार्थ्यांनो, लाईट प्रोटेक्शन म्हणजे सन रेजपासून ज्या ड्रगला काय आहे, धोका आहे की फोटो सेन्सिटिव्ह ड्रग, की ज्या ड्रगवर जर सूर्याचे किरण पडले तर तो काय होऊ शकतो, खराब होऊ शकतो, डिटेरिओरेट होऊ शकतो. ते आपण आंबर कलर ग्लासमध्ये ठेवतो. कोणत्या, आंबर कलर ग्लास. हा ड्रग स्टोरेजचा काय आहे, पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. मग सिंपल आपला प्रश्नाचं उत्तर काय, लाईट प्रोटेक्शनसाठी आपण खालीलपैकी कोणतं कंटेनर यूज करणार, आंबर कलर कंटेनर. हा आपलं काय आहे, आन्सर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, द फर्स्ट स्टेप इन लॉजिस्टिक मॅनेजमेंट. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं लॉजिस्टिक म्हणजेच काय, ड्रग परचेस करणे, प्रोक्युअर करणे. त्याच्यानंतर प्रोक्युअर करणे म्हणजे तुम्ही ते ठरवलं कोणाकडून घ्यायचं, मग तुम्हाला सप्लायर शोधावं लागेल, त्या सप्लायरला टेंडर द्यावं लागेल. म्हणजे टेंडर्स ज्यानं कमी प्राईस बीड केली, ज्यानं कमी किंमत सांगितली तुम्हाला त्या ड्रगची, त्याच्याकडून तुम्ही ते घेणार. ओके, पण मग फर्स्ट या लॉजिस्टिकमधली फर्स्ट प्रोसेस कोणती आहे, तर ती असते प्रोक्युरमेंट किंवा त्याला आपण पर्चेसिंग म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये प्रोक्युरमेंट आहे का, डिस्ट्रीब्युशन ही नंतरची आहे, प्रोक्युरमेंट पहिली स्टेप आहे. आणि यानं पहिली स्टेप विचारली म्हणून ऑप्शन नंबर बी आपलं काय आहे, आन्सर आहे. प्रोक्युरमेंट इनिशिएट द लॉजिस्टिक सायकल. म्हणजे प्रोक्युरमेंटनंच हे लॉजिस्टिक जे आहे ती त्याची काय होते, सुरुवात होते. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेथड ऑफ स्टॉक व्हेरिफिकेशन. बघा, स्टॉक व्हेरिफिकेशनमध्ये काय करतो आपण, डायरेक्ट व्हिज्युअली काय करतो, इन्स्पेक्ट करतो की आपल्याकडे किती स्टॉक आहे. ओके, ही मेथड शिकवायची राहिली इन्व्हेंटरी कंट्रोलची, पण तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे की आपण काय करतो, जेवढं मेडिसिन आपल्याकडे आहे, फॉर एक्झाम्पल एक इंजेक्शन आहे, कोणतं, सेफ्ट्रिॲक्झोन इंजेक्शन आहे. कोणतं, सेफ्ट्रिॲक्झोन इंजेक्शन आहे. ओके, तर हे इंजेक्शन आपल्याकडे किती आहे, डायरेक्टली त्याचा स्टॉक आपण मोजतो. फॉर एक्झाम्पल 100 आहेत की 200 आहेत की 300 आहेत. तर याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, स्टॉक व्हेरिफिकेशन. आणि ही एक कशाची मेथड आहे, परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीमची मेथड आहे. परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 2-3 मेथड येतात. जसं की पहिली मेथड एक आहे त्याच्यामध्ये बिन कार्ड वगैरे. याच्यामध्ये काय असते, कार्ड असतं, त्या कार्डवर ड्रगचं नाव असतं आणि जिथं हे ड्रग ठेवलेला असतो तिथंच ते कार्डसुद्धा काय केलेलं असतं, ठेवलेलं असतं. याच्यामध्ये ड्रगचं नाव, त्याच्यानंतर क्वांटिटी तुमच्याकडे किती आली, त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या मेडिकलला किंवा एखाद्या डिस्पेन्सरीला किती दिली, म्हणजे क्वांटिटी रिसिव्ड
त्यानंतर क्वांटिटी इश्यूड तुम्ही किती दिली आणि तुमच्याकडे क्वांटिटी बॅलन्स किती, असं प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा तुम्ही देणार तेव्हा तेव्हा मेन्शन करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे कार्ड आहे, बिन कार्ड. ओके, त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ड्रगचं नाव वगैरे सगळी माहिती, इकडे बॅच नंबर, हे सगळं. त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 कॉलम आहेत फॉर एक्झाम्पल. कोणते, तर क्वांटिटी रिसिव्ड म्हणजे तुमच्याकडे किती आली, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वांटिटी इश्यूड तुम्ही दिली किती डिस्पेन्सरीला किंवा एखाद्या फार्मसीला, आणि तुमच्याकडं बॅलन्स किती आहे. ओके, पण फॉर एक्झाम्पल इथं डेट वगैरे असतील, समजा 1 तारखेला तुमच्याकडं विद्यार्थी मित्रांनो 1000 सेफ्ट्रियाझोन इंजेक्शन होते, मग त्या तारखेला तुम्ही किती इंजेक्शन दिले, 1000 इंजेक्शनमधले 100 इंजेक्शन तुम्ही इश्यू केले, एखाद्याला दिले, राहिले किती तुमच्याकडे 900, असं प्रत्येक वेळा करायचं. मग ओके, मग इथं नंतर 900 बॅलन्स क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्याच्यानंतर 2 तारखेला 200 इंजेक्शन इश्यू केले एखाद्या डिस्पेन्सरीला, मग 900 मधून 200 काढायचे, राहिले किती विद्यार्थी मित्रांनो, तर 700 तुमच्याकडे बॅलन्स स्टॉक. तर अशा प्रकारे हे बिन कार्ड काय असतं, व्हिज्युअल स्टॉक व्हेरिफिकेशनची किंवा व्हिज्युअल स्टॉक म्हणजे मेंटेन ठेवण्याची काय असते, मेथड असते. ओके, तर स्टॉक व्हेरिफिकेशन कशामध्ये करतो आपण, परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीममध्ये. परपेच्युअल इन्व्हेंटरी कंटिन्युअसली ट्रॅक स्टॉक मुवमेंट अँड द बॅलन्स. मी आत्ता जे सांगितलं की बा तुमच्याकडून गेलं किती, तुमच्याकडे आहे किती, हे परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीममध्ये मेन्शन केलं जातं. ओके, त्यानंतर द मॅक्झिमम स्टॉक लेवल इज डिटरमाइंड टू अवॉइड. बघा, मॅक्झिमम स्टॉक आपण का ठेवतो, का बरं, कारण की जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहीतच नाही की जास्तीत जास्त डिमांड किती येते, फॉर एक्झाम्पल जास्तीत जास्त डिमांड तुमच्याकडे किती यायला पाहिजे, फॉर एक्झाम्पल आहे 1000 इंजेक्शनची डिमांड आहे तुमच्याकडं. ओके, तर मॅक्झिमम तुम्ही काय करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल सांगत आहे की 2000 इंजेक्शन तुम्ही ठेवायला पाहिजे. का, कारण की 1000 जर तुम्हाला एखाद्यानं मागितले तर तुमच्याकडे 1000 स्टॉकमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे एक तुमची मॅक्झिमम लेवल असायला पाहिजे की त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ओव्हर स्टॉकिंग होणार नाही. मग मॅक्झिमम लेवल कशासाठी महत्त्वाची असते, ओव्हर स्टॉकिंग होऊ नये याच्यासाठी महत्त्वाची असते. एक लेवल सेट करून ठेवायची, तेवढ्या लेवलच्या वर आपला ड्रग जाऊ द्यायचा नाही, कारण की त्याच्यामुळे ओव्हर स्टॉकिंग होऊ शकते. ओके, ओव्हर स्टॉकिंग होऊ शकते. तर मॅक्झिमम लेवलचा महत्त्व काय आहे की ओव्हर स्टॉकिंग प्रिव्हेंट करण्यासाठी आपण मॅक्झिमम लेवल सेट करत असतो इन्व्हेंटरी कंट्रोलच्या एका मेथडमध्ये. ओके, बघा, मॅक्झिमम स्टॉक लेवल डिटरमाइन टू अवॉइड, काय स्टॉकआउट का नाही, स्टॉकआउट डिटरमाइन करण्यासाठी आपण मिनिमम लेवल ठेवतो. मिनिमम म्हणजे या मिनिमम लेवलपर्यंत ड्रग आला की लगेच आपल्याला काय करायचं असते, ऑर्डर टाकायची असते, आहे का नाही, कारण की आपलं स्टॉकआउट होऊ नये म्हणून ती स्टॉकआउट वाचवण्यासाठी आपण मिनिमम लेवल सेट करतो. पण ओव्हर स्टॉकिंग होऊ नये म्हणून एक मॅक्झिमम लेवल सेट करतो, त्याच्यापेक्षा जास्त आपण बोलवायचं नाही, असं त्याचं म्हणणं असतं. ओके, त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द फास्ट मुव्हिंग ॲटम इन FSN ॲनालिसिस. बघा विद्यार्थी मित्रांनो, FSN ॲनालिसिसमध्ये फास्ट मुव्हिंग ॲटम कोणता आहे, FSN म्हणजे काय, तर फास्ट मुव्हिंग, स्लो मुव्हिंग आणि नॉन मुव्हिंग, याच्यावरून ते ॲटम डिपेंड असतात, क्लासिफाय केलं आहे. FSNचा लॉंग फॉर्म जर विचारला, फास्ट मुव्हिंग, स्लो मुव्हिंग आणि नॉन मुव्हिंग, याच्यामध्ये या 3 बेसिसवर ड्रग डिवाइड केला की कोणता फटफट म्हणजे फास्टली ड्रग सेल होतो, मूव्ह होतो, कोणता स्लो आणि कोणता नॉन मुव्हिंग आहे एकदम. मग जे नॉन मुव्हिंग आहे त्याच्या आपण आपल्याला माहिती आहे हा ड्रग नॉन मुव्हिंग आहे, एकदम स्मॉल क्वांटिटी त्याची काय करायची, परचेस करायची, बिझनेसमध्ये आपल्या ठेवायची. स्लो मुव्हिंग माहिती आहे आपल्याला की बुवा कमी प्रमाणात चालतो तर त्याची लो क्वांटिटी ठेवायची. ओके, आणि जो फास्ट मुव्हिंग आहे त्याची हाय क्वांटिटी आपल्याला ठेवायची. याच्या बेसिसवर आपण इन्व्हेंटरी कंट्रोल करू शकतो, म्हणजे स्टॉकआउट होणार नाही, हाय स्टॉक होणार नाही, अशा प्रकारचे आपण म्हणजे इन्व्हेंटरी कंट्रोल करू शकतो. तर FSNमध्ये कोणते ड्रग फास्ट मुव्हिंग आहेत, तर असे ड्रग किती जास्त चालतात, मग रेअरली यूज मेडिसिन म्हणजे ऑर्फॅन ड्रग असतात, तर ते आहे का याच्यामध्ये फास्ट मुव्हिंग नाही, हे तर स्लो मुव्हिंग असतात किंवा नॉन मुव्हिंग असतात डायरेक्टली. कॉमनली यूज अँटीबायोटिक 100% बरोबर, कॉमनली यूज अँटीबायोटिक हे फास्ट मुव्हिंग ड्रगमध्ये येतात, कारण की अँटीबायोटिक खूप जास्त प्रमाणात यूज केल्या जातात कोणत्याही बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरेसाठी, आहे का नाही. तर विद्यार्थी मित्रांनो फास्ट मुव्हिंग म्हणजे अँटीबायोटिक येतात. एक्सपायर्ड मेडिसिन याचा काही संबंध नाही, शेड्यूल एक्स ड्रगचा पण काही संबंध नाही. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, FSN क्लासिफाय ॲटम बेस ऑन युजेस रेट, म्हणजे फास्ट जातो, स्लो जातो की काय जातो, एकदम स्लो जातो, नॉन मुव्हिंग आहे. मग अँटीबायोटिक हे फास्ट मुव्हिंग आहेत, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ड्रग दॅट डिग्रेड ॲट अ हाय ह्युमिडिटी शुल बी स्टोअर ॲट. बघा, जसं की विद्यार्थी मित्रांनो काही ड्रग जे आहेत ते ह्युमिडिटी, मॉइश्चर,
त्यालाच आपण ह्युमिडिटी म्हणतो आहे का नाही, मॉइश्चर, याच्यामुळे काय होतात, डिटेरियोरेट होतात. तर हे तुम्हाला कसे स्टोअर करायचे, ओपन कंटेनर्समध्ये ठेवायचे का नाही, पॉलीबॅगमध्ये ठेवायचे का नाही, एअरटाईट कंटेनर्समध्ये ठेवायचे, एअरटाईट डेसिकेटर्समध्ये, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लीड टाईम म्हणजे काय, सिंपल गोष्टमध्ये लीड टाईम यूज करून आपण विद्यार्थी मित्रांनो काय हे करू शकतो, रीऑर्डर लेवल जी आहे ना, रीऑर्डर लेवल मेंटेन करू शकतो. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, एक ऑर्डर फिक्स करायची, लेवल फिक्स करायची की एवढी लेवल जर मेडिसिनची आपल्या बिझनेसमध्ये आली, म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल टॅबलेट आहे, पॅरासिटामॉल टॅबलेट फॉर एक्झाम्पल 10,000 टॅबलेट इथपर्यंत जर, म्हणजे आपल्यापाशी 50-60 हजार आहे फॉर एक्झाम्पल, आणि एक लेवल सेट करायची की बाबा 10,000 इथपर्यंत जर तो स्टॉक आला, म्हणजे कमी झाला स्टॉक, तर लगेच आपण ऑर्डर करायची, त्याला म्हणायचं रीऑर्डर लेवल. मग रीऑर्डर लेवल का करायची विद्यार्थी मित्रांनो, आपला स्टॉकआउट वगैरे झाला नाही पाहिजे आहे का नाही, त्याच्यासाठी रीऑर्डर लेवल महत्त्वाची, स्टॉकआउट वगैरे होऊ नये म्हणून. ओके, याला रीऑर्डर लेवल म्हणायचं. तर हे कशावर डिपेंड असतं विद्यार्थी मित्रांनो, लीड टाईमवर डिपेंड असतं. ऑर्डर कधी टाकायची आणि आपल्याला मेडिसिन कधी भेटणार आहे का नाही, रीऑर्डर याच्यावर पण डिपेंड आहे, लीड टाईमवर. लीड टाईम जर तुम्हाला पेपरमध्ये विचारला तर लीड टाईम म्हणजे काय, तुम्ही ऑर्डर टाकणे आणि तुम्हाला मेडिसिन मिळणे, म्हणजे रिसीव्ह होणे, ती ऑर्डर म्हणजे तुम्हाला ते मेडिसिन मिळणे, मेडिसिनची ऑर्डर तुम्ही टाकली 5 तारखेला आणि 7 तारखेला तुम्हाला जर मेडिसिन मिळत असेल तर मधातले 5 आणि 2 जे दिवस आहेत, हा तुमचा लीड टाईम झाला. काय झाला, लीड टाईम. मग तुम्हाला जर माहीत आहे की आपण मेडिसिनची ऑर्डर टाकली तर मेडिसिन यायला 2 दिवस लागतात. ओके, तर तुम्ही 5 तारखेलाच मेडिसिनची ऑर्डर टाकायला पाहिजे. ओके, नाही तर तुम्हाला काय होऊन जाईल, तुमचा स्टॉक आउट होऊन जाईल आणि तुम्ही जर ती ऑर्डर उशिरा टाकली तर त्याच्यानंतर 2 दिवसांनी ते तुम्हाला भेटेल, तोपर्यंत तुमच्यापासून पूर्ण स्टॉक आउट झालेला असेल. त्यानंतर बिझनेसमध्ये तुमचा लॉस होईल, कारण की तीच ऑर्डर मग ज्याच्याकडे स्टॉक आहे त्या डिस्ट्रीब्युटरला, एखादा डिस्पेन्सरीवाला किंवा एखादा मेडिकलवाला देऊन टाकेल. म्हणून रीऑर्डर लेवल महत्त्वाची आहे. आणि लीड टाईम म्हणजे काय, ऑर्डर टाकणे आणि ती मिळणे या मधातला जो टाईम असतो त्याला रीऑर्डर हे म्हणतो आपण, लीड टाईम. ओके, मग लीड टाईम कशासाठी रेफर केला जातो विद्यार्थी मित्रांनो, टाईम फ्रॉम प्लेसिंग ऑर्डर टू रिसिव्हिंग स्टॉक, यालाच म्हणायचं लीड टाईम. लीड टाईम हेल्प्स इन प्लॅनिंग रीऑर्डर टाकण्यासाठी लीड टाईम महत्त्वाचा असतो आणि ज्याच्यामुळे आपण स्टॉक आउट काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. ओके, आता 20वा MCQ, याच्यानंतर 10 MCQ राहिले, ते पण अत्यंत महत्त्वाचे, ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, व्हॉट इज द मेन कॉज ऑफ ड्रग एक्सपायरी इन हॉस्पिटल स्टोअर. बघा, ड्रग एक्सपायरी होण्यासाठी महत्त्वाचं एक कॉज आहे, मेन कॉज आहे एक, की तुम्ही विद्यार्थी मित्रांनो प्रॉपरली एकतर फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड वापरत ना, किंवा फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट अशी तुम्ही मेथड वापरत ना. आता FIFO आणि FEFO याचा लॉंग फॉर्म विचारतात, फर्स्ट इन फर्स्ट आउट, फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट. म्हणजेच काय, तर तुमच्या फॉर एक्झाम्पल नियर एक्सपायरी जर ॲटम असेल, म्हणजे 2 बॅचचे ॲटम आहे, एकाची एक्सपायरी लवकर आहे आणि एकाची लॉंग आहे. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय केलं, जे नियर एक्सपायरीचा ॲटम आहे ते रॅकमध्ये मागे ठेवला आणि त्याच्यासमोर मग नवीन जे मेडिसिनचा माल आला ते ठेवला आणि तुमचं हेच काढणं चालू आहे, डिस्ट्रीब्यूट करणं चालू आहे किंवा विकणं चालू आहे किंवा सेल करणं चालू आहे. मग तेवढ्यातच हा ड्रग जर एक्सपायर झाला तर काय करणार, आपला लॉस होणार. मग ड्रग एक्सपायरीसाठी महत्त्वाची कारण कोणती येतं, की तुम्ही इम्प्रॉपर प्रकारे, म्हणजे प्रॉपरली तुम्ही FIFO आणि FEFO ही जी पॉलिसी आहे तुम्ही काय करत ना विद्यार्थी मित्रांनो, फॉलोच करत ना. तर हे त्याचं एक मेन आहे एक्सपायरी होण्याचं हॉस्पिटल स्टोअरमध्ये कारण. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं की बाबा जे लवकर आलं ते लवकर सेल करायचं, किंवा ज्याची एक्सपायरी लवकर आहे, तुम्हाला माहीत आहे की बाबा या आयटमची एक्सपायरी लवकर आहे. ओके, तर ते काय करायचं, लवकर काय करायचं, सेल करायचं. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं. त्यानंतर याचाच लॉंग फॉर्म 21मध्ये विचारला, FEFO म्हणजेच काय, तर फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट, ऑप्शन नंबर C. आणि याच्यामुळं जे एक्सपायरीचा लवकरचा ड्रग आहे तो आपण पहिल्यांदा यूज करतो या मेथडमुळे. ओके, आपल्याला समजतं. त्याच्यानंतर SDE म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, S फॉर स्कार्स, म्हणजे अत्यंत दुर्मिळ विद्यार्थी मित्रांनो असे ॲटम. त्याच्यानंतर D म्हणजे तर काय, तर विद्यार्थी मित्रांनो डिफिकल्ट. ओके, आणि E म्हणजे काय, SDE म्हणजे इझिली. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो हे कशावर डिपेंड आहे, तर अवेलेबिलिटीवर डिपेंड आहे, की कोणता ड्रग आपल्याला किती सहजप्रमाणे अवेलेबल होतो त्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो,
त्याला म्हणायचं SDE ॲनालिसिस. ओके, काही ड्रग असे असतात की जे सहसा आपल्याला मिळत नाहीत, मग ते व्यवस्थितप्रमाणे आपल्याला स्टॉक करून ठेवायचे असतात. काही डिफिकल्ट असतात, ते सुद्धा आपल्याला स्टॉक करून ठेवायचे असतात. आणि इझिली मिळणारे जे आहेत ते आपण कधीही ऑर्डर देऊन बोलू शकतो, त्याच्यामुळे जास्त स्टॉक नाही केले तरी चालतात. यावर डिपेंड असते ही इन्व्हेंटरी कंट्रोलची मेथड, ज्याला म्हणायचं SDE म्हणजे स्कार्स, डिफिकल्ट आणि इझी. आणि कशावर डिपेंड आहे असं त्यांनी विचारलं, तर ती अवेलेबिलिटीवर डिपेंड आहे. मेडिसिन किती सहजप्रमाणे आपल्याला अवेलेबल होते याच्यावरती काय आहे, डिपेंड आहे अवेलेबिलिटीवर. ओके, आणि ऑप्शन नंबर सी आपलं काय आहे, राईट आन्सर. SDE ॲनालिसिस इज बेस्ड ऑन अवेलेबिलिटी. ओके, त्यानंतर व्हॉट इज द बफर स्टॉक. बफर स्टॉक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सिंपल गोष्टीमध्ये की आपल्यापाशी मिनिमम किती स्टॉक असायला पाहिजे, मिनिमम किती स्टॉक असायला पाहिजे, त्याला म्हणायचं बफर स्टॉक म्हणायचं. व्हॉट इज द बफर स्टॉक म्हणजे बफर स्टॉक कशासाठी मेंटेन ठेवतो आपण, स्टॉक आउट होऊ नये म्हणून. काय होऊ नये म्हणून, स्टॉक आउट होऊ नये म्हणून. म्हणजे स्टॉक आउट होऊ नये म्हणून मिनिमम स्टॉक जेवढा ड्रगचा आपण ठेवतो त्याला म्हणायचं बफर स्टॉक. मग बफर स्टॉक म्हणजे काय, तर इथं बघायचं एक्स्ट्रा स्टॉक केप्ट फॉर इमर्जन्सी हे आहे का, तर हो, मिनिमम स्टॉक आपण ठेवतोच तेवढा, त्याच्या खाली यूज देत नाही, त्याला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो बफर स्टॉक. एक्स्ट्रा स्टॉक केप्ट फॉर इमर्जन्सीज. बफर स्टॉक प्रिव्हेंट द शॉर्टेजेस ड्यू टू द डिले ऑर द सडन डिमांड, आहे का नाही, याच्यामुळे आपण बफर स्टॉक ठेवतो. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नंतर आहे इसेन्शियल ड्रग मस्ट बी अवेलेबल असले पाहिजे ॲट एनी टाईम, आहे का नाही, म्हणजे रुटीनली अवेलेबल. काय, आणि कारण की हेल्थ केअर प्रायोरिटी नीड जे आहे पॉप्युलेशन, ती मोस्ट ऑफ द पॉप्युलेशनची, ते पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो इसेन्शियल ड्रग महत्त्वाचे असतात आणि ते इझिली आणि रुटीनली अवेलेबल असायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये. म्हणूनच आपलं जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे ते दरवर्षी नाही म्हणता येणार, स्पेसिफिक टाईमला नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स काय करतं, रिलीज करत असतं. इसेन्शियल मेडिसिन्स हेल्थ केअर प्रायोरिटी नीड जी आहे पॉप्युलेशनची, ती नीड पूर्ण करण्यासाठी काय असतात, महत्त्वाचे असतात. म्हणजे प्रॉपर ट्रीटमेंट भेटली पाहिजे, जे नॉर्मल गोष्टी आहेत त्याची, ॲट एनी टाईम. ओके, त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ कोल्ड चेन इक्विपमेंट. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कोल्ड चेन इक्विपमेंट म्हणजे काय, कोल्ड बॉक्स असतो, याच्यामध्ये आपण व्हॅक्सिन वगैरे काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. बघा कोल्ड बॉक्स काय आहे, इक्विपमेंट आहे कोल्ड चेन मॅनेजमेंट सिस्टीमचा. थर्मोमीटर तर टेम्परेचरसाठी यूज करतो, VM मला पण माहीत नाही काय ते, बारकोड स्कॅनर तर फक्त माहितीसाठी यूज करतो. कोल्ड बॉक्स आपण कोल्ड चेन मॅनेजमेंटमध्ये यूज करतो. व्हिज्युअल स्टॉक इन्स्पेक्शन हेल्प आयडेंटिफाय. व्हिज्युअल स्टॉक इन्स्पेक्शनमध्ये आपण काय काय आयडेंटिफाय करू शकतो, बघा प्रॉपर स्टॉक आपल्याकडे किती आहे किती नाही हे सुद्धा करू शकतो. कोणता ड्रग एक्सपायर आहे, कोणता लॉंग एक्सपायर आहे, हे सुद्धा आपण काय करू शकतो, पाहू शकतो. मग पोटेन्शी त्याच्यात पाहू शकतो का आपण, व्हिज्युअल स्टॉक इन्स्पेक्शनमध्ये नाही. क्वांटिटी सोल्ड पाहू शकतो का, क्वांटिटी सोल्ड पण पाहू शकतो म्हणा, पण त्याला आपल्याला डिटेल काढावं लागेल, क्वांटिटी अवेलेबल किती होती, क्वांटिटी बॅलन्स किती होती. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी एक्सपायरी ड्रग आणि डॅमेज स्टॉक आपण या व्हिज्युअल स्टॉक इन्स्पेक्शनमध्ये काय करू शकतो, बघू शकतो. त्याच्यामुळे हे आपलं मोस्ट ॲक्युरेट आन्सर राहील. रिऑर्डर फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये येत नाही. फिजिकल इन्स्पेक्शन हेल्प स्पॉट डॅमेज ऑर एक्सपायरी, आहे की नाही, तर डॅमेज आणि एक्सपायरी पाहण्यासाठी फिजिकल इन्स्पेक्शन आपल्याला मदत करतं. त्यानंतर द मेन रोल ऑफ लॉजिस्टिक्स इन द फार्मसी इज टू इन्श्युअर. लॉजिस्टिकचा मेन रोल काय आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितपणे ड्रग पोहोचला पाहिजे आणि अवेलेबल राहायला पाहिजे. म्हणजेच इन्क्रीज कॉस्ट हे आहे का, ॲडव्हर्टाइजमेंट आहे का नाही, टाईमली अवेलेबिलिटी ऑफ द मेडिसिन इज द लॉजिस्टिक्स फंक्शन. एवढं तर मला ध्यान. लॉजिस्टिक इन्श्युअर टाईमली डिलिव्हरी अँड सप्लाय ऑफ द ड्रग्स, लॉजिस्टिकमध्ये येतं. त्यानंतर शेवटचे 3 प्रश्न राहिले. अ ड्रग दॅट नीड फ्रीजिंग टेम्परेचर शुड बी स्टोअर्ड ॲट. फ्रीजिंग टेम्परेचर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, रेफ्रिजरेटर म्हणलं, रेफ्रिजरेटर तर 2 ते 8. ओके, आणि फ्रीजिंग जर म्हणलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे बिलो 0 डिग्री सेल्सिअस किंवा -2 डिग्री सेल्सिअसच्या खाली. आणि डीप म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, डीप म्हणजे काय तर -18च्या खाली. ओके, डीप फ्रीजिंग म्हणजे -18च्या खाली. मग अ ड्रग दॅट नीड फ्रीजिंग टेम्परेचर शुड बी स्टोअर ॲज. फ्रीजिंग टेम्परेचर म्हणजेच काय तर -2 ते -18 त्याच्यामध्ये येऊ शकतं. म्हणजेच याच्यामध्ये ऑप्शन आहे का ते 2 ते 8, हे तर रेफ्रिजरेटर आलं, बिलो 0 डिग्री सेल्सिअस आलं, रूम टेम्परेचर आलं आणि 8 ते 15 झालं, हे कटलं. ओके, हे ऑप्शन कटलं आणि हे कोल्ड स्टोरेज आहे हे सुद्धा कटलं. आपल्याला फ्रीजिंग पाहिजे तर बिलो 0 डिग्री सेल्सिअस फ्रीजिंग असतं, तेच म्हणजे 2 ते 8 डिग्री सेल्सिअस, 2 ते -18 डिग्री सेल्सिअस, याला आपण फ्रीजिंग टेम्परेचर म्हणू शकतो. पण इथं ते दिलेलं नाही म्हणून बिलो 0 डिग्री सेल्सिअस हे काय राहील आपलं मोस्ट ॲक्युरेट आन्सर राहील. फ्रोझन वॅक्सिन रिक्वायर स्टोरेज बिलो 0 डिग्री सेल्सिअस, -2 टू -18 डिग्री सेल्सिअस, आणि बिलो -18 येतं डीप फ्रीजिंग टेम्परेचर, आहे का नाही.
तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. व्हॉट इज अ डेड स्टॉक? डेड स्टॉक म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की जो लवकर मूव्ह होत नाही, म्हणजे एकदम स्लो मुव्हिंग आपण त्याला म्हणू शकतो. स्लो मुव्हिंग, एकदम नॉन मुव्हिंग, त्याला आपण काय म्हणू शकतो? डेड स्टॉक म्हणू शकतो, नॉन मुव्हिंगला. ओके. किंवा मग विद्यार्थी मित्रांनो जो एक्सपायर झालेला आहे त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? डेड स्टॉक म्हणू शकतो, कारण की तो आपण कधी सेल करणार नाही. एक्सपायर स्टॉक सुद्धा, त्याला सुद्धा आपण डेड स्टॉक म्हणू शकतो. बघा, ड्रग विथ हाय डिमांड याला आपण डेड स्टॉक म्हणतो का? नाही. अनयूज किंवा एक्सपायर्ड ड्रगला आपण म्हणू शकतो अनयूज, जे की यूज होत नाही जनरली, किंवा एक्सपायर्ड ड्रग. ओके, याला सुद्धा आपण डेड स्टॉक म्हणू शकतो. रिटर्न स्टॉकला म्हणतो का? नाही म्हणत. त्याच्यानंतर व्हॅक्सिनला म्हणतो का? नाही म्हणत. म्हणजे ऑप्शन नंबर बी, अनयूज किंवा एक्सपायर्ड ड्रगला आपण डेड स्टॉक म्हणू शकतो. विच अनालिसिस इज बेस्ट फॉर बजेटिंग इन द फार्मसी स्टोअर? बजेटिंग म्हटलं की तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे कॉस्ट. काय ध्यानात घ्यायचं आहे? कॉस्ट. आणि कॉस्ट म्हणलं की विद्यार्थ्यांना व्हॅल्यू कन्झम्पशन, की किती टक्के आयटमसाठी किती % खर्च येतो. आणि हे याची सिस्टीम म्हणजेच कोणती? ABC सिस्टीम. म्हणजेच हाय व्हॅल्यू आयटम म्हणजेच हाय कन्झम्पशन, मॉडरेट व्हॅल्यू मॉडरेट कन्झम्पशन, लो व्हॅल्यू लो कन्झम्पशन. मग नंबर ऑफ क्वांटिटी हाय, नंबर ऑफ क्वांटिटी मिडियम, आणि नंबर ऑफ क्वांटिटी जी आहे ती लो. बट हाय बजेट इज रिक्वायर्ड फॉर पर्चेसिंग व्हॅल्यू ए आयटम किंवा ए आयटम. तर ABC अनालिसिस इज मेजरली यूज फॉर बजेटिंग इन द फार्मसी स्टोअर. एवढं तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. इथे विद्यार्थी मित्रांनो मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट जे MCQज आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपले संपलेले आहेत. हे इन्व्हेंटरी कंट्रोल हा जो टॉपिक आहे आपला DMER फार्मसी एक्झाममधला, KDMC किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जे फार्मसी एक्झाम आहे त्यातला हा टॉपिक आपला संपलेला आहे. ओके, आता हा टॉपिक पुन्हा डिस्कस होणार नाही. हे तुमचे मित्र असतील त्यांना माहीत नसेल तर तुम्ही शेअर करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यानंतर आपण नंतरचा महत्त्वाचा टॉपिक आणि त्याच्यावरचे MCQज बघणार आहोत.